लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. बारावी बोर्ड परीक्षेत डमी विद्यार्थी रॅकेटचा पर्दाफाश, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी. शिक्षण व्यवस्थेलाच काळीमा फासणारा प्रकार, घोटाळेबाज परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. देशभरातील नीट परीक्षेतील गैरप्रकारांमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच आता महाराष्ट्रातील 12वी बोर्ड परीक्षेतही डमी विद्यार्थी बसवून परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात घडल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. नाशिक विभागीय मंडळांतर्गत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या इयत्ता 12वीच्या मुख्य बोर्ड परीक्षेत हा गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुराव्यांसह या कथित रॅकेटचा पर्दाफाश करत संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता तात्काळ रद्द करून सर्व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. रिपब्लिकन सेनेच्या माहितीनुसार नाशिक विभागीय मंडळांतर्गत परीक्षा केंद्र क्रमांक 201 कैलासवासी विलास नाना सोनवणे उच्च माध्यमिक विद्यालय डांग सौदाणे तालुका बागलाण येथे विज्ञान शाखेचा विद्यार्थी हरिभाऊ पांडुरंग जाधव बैठक क्रमांक SO 2090 याच्या जागी अन्य व्यक्तीला बसवून परीक्षा देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून शिक्षण मंडळाच्या विश्वासार्हतेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी केला. त्यांनी 23 एप्रिल आणि 8 मे 2026 रोजी नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडे पुराव्यांसह तक्रार अर्ज सादर केला होता. या तक्रारीची गंभीर दखल घेत नाशिक विभागीय मंडळाच्या सचिव सरोज जगताप यांनी संबंधित विद्यार्थ्याचा निकाल चौकशी पूर्ण होईपर्यंत राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 18 मे 2026 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान रिपब्लिकन सेनेने मंडळांसमोर 6 महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. यामध्ये उत्तरपत्रिकांवरील हस्ताक्षरांची फॉरेन्सिक तपासणी, उपस्थिती पत्रकावरील स्वाक्षरांची पडताळणी, CCTV फुटेजची तपासणी, परीक्षा अर्ज व ओळखपत्रांची सत्यता पडताळणे तसेच संपूर्ण रॅकेटची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. रिपब्लिकन सेनेने या प्रकरणात संबंधित शिक्षक, पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, संस्था सचिव, संस्था चालक, भरारी पथकातील अधिकारी तसेच गैरप्रकारात सहभागी असलेल्या सर्व घटकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याशिवाय संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचाही आग्रह धरण्यात आला आहे. जोपर्यंत चौकशीचा अंतिम अहवाल समोर येत नाही तोपर्यंत संबंधित विद्यार्थ्याचा निकाल जाहीर करू नये. शिक्षण मंडळाने कोणत्याही दबावाखाली हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्यास रिपब्लिकन सेना संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा प्रदेश प्रवक्ते डॉक्टर अविनाश शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोल बच्छाव आणि नाशिक महानगर प्रमुख डॉक्टर अनिल आठवले यांनी दिला. या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन सेनेचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर अविनाश शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव आणि नाशिक महानगर प्रमुख डॉक्टर अनिल आठवले उपस्थित होते. आता या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी शिक्षण मंडळ आणि पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते तसेच कथित रॅकेटमधील सूत्रधारांवर कधी कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पहिली 12वी सायन्स असते आणि म्हणून त्यामध्ये 12वी सायन्स मध्ये बाहेरून येणारे लोक अशा पद्धतीने डमी बसवून आणि बक्कळ मार्क मिळवून आणि स्पर्धेमध्ये उतरतात आणि प्रामाणिक विद्यार्थ्याला फाशी घेण्याची परिस्थिती येते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकांच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ जो चालवला आहे शिक्षण माफियांनी हा थांबला पाहिजे. हाच या पत्रकार परिषदेमागचं प्रयोजन. वर्गीकरण आणि या महाराष्ट्राने जाती जातीमध्ये भांडण लावून 59 जातीचा जो समूह आहे त्या समूहाला तोडण्याचं कटकारस्थान या ठिकाणी रचलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा आपला निकाल दिला तेव्हा निकालात सांगितलेलं आहे की जनगणना पूर्ण असल्याशिवाय तुम्ही उपवर्गीकरण करू शकत नाही. तरी सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हात धरून कटकारस्थान करून उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे आणि या उपवर्गीकरणाला रिपब्लिकन सेनेचा कडाडून विरोध आहे. आणि त्या संदर्भात राज्यस्तरीय बैठक 7 तारखेला औरंगाबाद येथे आयोजित केली आहे. तरी आपल्या माध्यमातून मी
तमाम अनुसूचित जातीच्या वर्गातील सर्व जातींना आव्हान करतो की या राज्यस्तरीय बैठकीला सगळ्यांनी उपस्थित राहावं. पुढील मार्गदर्शन आपल्याला आमचे उत्तर महाराष्ट्राचे प्रवक्ते अमोल बच्चाव करतील. किंवा याची पडताळणी होण्यासाठी संपूर्ण त्या विद्यार्थ्याचं मूळ हस्ताक्षर आणि जे पेपर मधलं हस्ताक्षर आहे याचं क्रॉस व्हेरीफाय फॉरेन्सिक व्हेरिफिकेशन जे आहे ते झालं पाहिजे. त्याच्यानंतर जे काही त्या ब्लॉक मध्ये जो विद्यार्थी बसला होता किंवा विद्यार्थ्याचं मुवमेंट आपल्याला लक्षात घेण्यासाठी ते आपल्याला सीसीटीव्ही तपासले पाहिजेत. त्यानंतर या रॅकेटमध्ये संस्थाचालक, केंद्र प्रमुख, सचिव, नंतर तिथला असलेला क्लर्क, नंतर तिथला असलेले पर्यवेक्षक हे सर्व सामील आहेत, मुख्याध्यापक सामील आहेत. आणि कमालीची गोष्ट अशी की 18 तारखेला ज्यावेळेस सुनावणी झाली त्यावेळेस या सर्व प्रेक्षकांनी खोटी जबाब जो आहे ते तिथं दिलेले आहेत की आम्ही होतो, आम्ही या विद्यार्थ्याला पाहिलं. वास्तविक माझ्याकडे असणारा जो सबळ पुरावा आहे तो सबळ पुरावा आहे. त्यामुळे मी इतकं छातीटोपणे ते सांगू इच्छितो. आणि असा प्रकारचा जो भ्रष्टाचार शिक्षण व्यवस्थेमध्ये चाललेला आहे आणि याच्याही पलीकडे असं मला कळालंय की ज्यावेळेस ब्लॉकमध्ये कॉप्या येतात त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये सीसीटीव्ही बंद करण्यात येतात आणि मग नंतर पुन्हा ते सीसीटीव्ही चालू करून आणि मग ते सुरळीत दाखवलं जातं. तर अशा पद्धतीने जे काय या सर्व रॅकेटमध्ये जे जे सामील आहेत, संस्थाचालक असतील, तो विद्यार्थी असेल, तिथले असणारे मुख्याध्यापक, नंतर तिथला त्यावेळेचा स्पॉट, तिथला असणारे पर्यवेक्षक, या सर्वांवरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ते केंद्र 12वीच्या परीक्षेसाठी सील करण्यात यावं, त्याची मान्यता रद्द करण्यात यावी. शिक्षण मंत्र्यांनी स्वतः महोदयांनी या विषयावरती गांभीर्याने घेऊन कठोर चौकशी करून दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करत ही संपूर्ण कारवाई करावी अशी आमची ठाम भूमिका रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करीत आहोत. आपल्या माध्यमातून या विषयाला खरं तर मी प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्चाव, रिपब्लिकन सेना उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा गौप्यस्फोट आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यामध्ये बागलाण तालुक्यातील एक 12वीचं जे काही परीक्षा केंद्र जे आहे ते परीक्षा केंद्राचं नाव कैलासवासी सोनवणे महाविद्यालय जे आहे, कनिष्ठ महाविद्यालय, त्यामध्ये हा जो गैरप्रकार जो आहे तो झालेला आहे. तो गैरप्रकार असा की 12वीचा जो पेपर जो आहे तो डमी विद्यार्थी बसून लिहिण्यात आला आणि या पेपरमध्ये जो मूळ विद्यार्थी आहे तो मूळ विद्यार्थी पेपरला न बसता डमी विद्यार्थ्यांकडून पेपर लिहून घेणार. आणि विशेष म्हणजे हा 12वी विज्ञानमध्ये प्रकार असा या परीक्षेमध्ये झालेला आहे. तो निश्चितच गंभीर आहे. आणि जे संस्थाचालक जे आहेत ते संस्थाचालक स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निकटवर्ती आहे. आणि जो परीक्षार्थी जो आहे तो मुळातच मोठा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत आणि त्याने या प्रकारामध्ये स्वतः इतर लोकांना बसून पेपर लिहून घेतलेले आहेत. एका पेपरला तो स्वतः ब्लॉकमध्ये बसलेला दिसतो. एक पेपर स्वतः बायोलॉजीचा जो पेपर आहे तो शिक्षण संस्थाचालकाच्या दालनामध्ये पेपर लिहिला जातो. अशा पद्धतीने गंभीर प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत. याची आम्ही शालेय उपविभाग बोर्ड आहे त्या बोर्डामध्ये आम्ही तक्रार रितसर केलेली आहे आणि याची एक सुनावणी देखील झाली. परंतु याच्यामध्ये मोठी दिरंगाई होताना दिसते. शालेय शिक्षण मंत्र्यांचे निकटवर्ती असताना असा प्रकार जो घडत असेल तर निश्चितच परिस्थिती गंभीर आहे. आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत किंवा ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल पाहिजे. आणि ज्या शाळेय शिक्षण संस्थेमध्ये झालेले आहे ते केंद्रसुद्धा सील करण्यात यावं 12वीच्या परीक्षेसाठी. अशा पद्धतीने आमची भूमिका आहे. याचं थोडं वेगळं करा हे. थांबा एक मिनिट. रोल सर. येत्या रविवारी 7 तारखेला सरकारने जो अबकड उपवर्गीकरणाचा जो डाव मांडलेला आहे, अनुसूचित जातीमध्ये 59 जातींमध्ये जे भांडणं लावण्याचं कटकारस्थान केलं आहे, या उपवर्गीकरणाला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी कडाडून विरोध केलेला आहे. आणि सदर विरोधाला साथ देण्यासाठी उपवर्गीकरणाच्या विरोधी लढाईमध्ये सर्वांनी सोबत येण्यासाठी राज्यस्तरीय बैठक बोलवली आहे औरंगाबाद येथे. तरी आपल्या माध्यमातून मी समस्त महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करतो, मग ती SC असेल की ST असेल, कारण यानंतर STमध्ये पण उपवर्गीकरण करणार आहे असं ठामपणे सांगण्यात येत आहे. तरी आपल्या माध्यमातून मी समस्त
59 जातीतील सर्व लोकांना विनंती करतो का या उपवर्गीकरणाच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांना साथ द्या व जास्तीत जास्त संख्येने औरंगाबाद येथे रविवारी सायंकाळी 4 वाजता आपण सगळ्यांनी उपस्थित राहावा अशी विनंती करतो व थांबतो. जय भीम. जय भीम. देशामध्ये झालेलं नीट पेपर जो फुटला आणि फुटल्यानंतरच्या लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचं कट कारस्थान या सरकारने केलं, त्याच पद्धतीने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र सरकार सुद्धा या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेचे 12 वाजवण्याचं कट कारस्थान करत आहे. या ठिकाणी 12वीच्या जे विद्यार्थी 12वीची जी परीक्षा नुकतीच पार पडली त्या परीक्षेमध्ये संस्था चालकाच्या मदतीने काही विद्यार्थ्यांनी डमी बसवण्यात आले आणि त्या डमी बसवलेल्या विद्यार्थ्यांचे सगळे पुरावे आमच्या सोबत आहे, आम्ही तुम्हाला दाखवलेले आहे. तरीही या माध्यमातून त्यांना पाठीशी घालणारे जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे यांची आम्ही आपल्या माध्यमातून राजीनामा मागतो आहे की सदर संस्थेला आपण पाठीशी घालून जे 12वीचे डुप्लिकेट विद्यार्थी बसवता आणि जे ओरिजिनल विद्यार्थी आहे जे अभ्यास करून पास होत आहे त्यांच्याशी जीवनाशी आणि त्यांच्या अभ्यासाशी खेळण्याचं जे कट कारस्थान करत आहे यासाठी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि केंद्राच्या माध्यमातून नीट फुटी प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा व शिक्षण व्यवस्था सुरळीत करावा अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो. शिक्षणाच्या खेळपंडोबामुळे प्रामाणिकपणे जे अभ्यास करणारे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी मागे पडू लागले आहेत आणि त्यांच्या शैक्षणिक करिअरशी संपूर्ण आयुष्याशी काही शिक्षण माफिया, काही गुंड या संपूर्ण विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करण्यावरती टेकलेले आहे. याच्या अनुषंगाने अतिशय सविस्तर आणि पुराव्यासह आपण आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण राज्याचं, संपूर्ण प्रामाणिक विद्यार्थ्यांचं, मंत्रिमंडळाचं आणि खास करून आपले सन्माननीय शिक्षण जे आपले मंत्री महोदय आहेत त्यांचं सुद्धा लक्ष आपण या माध्यमातून वेधणार आहोत. दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी मी स्वतः मला जेव्हा काही पुरावे हाती आलेत आणि जेव्हा मी चर्चा केली काही लोकांशी, प्रत्यक्षदर्शींशी आणि ज्या पुराव्यांची मी पडताळणी केली त्या पुराव्यांच्या आधारे 12वीचा निकाल लागण्याच्या अगोदर जे विद्यार्थी डमी बसवण्यात आले किंवा जो विद्यार्थी डमी बसवण्यात आला तो मुळातच गुंडगिरी प्रवृत्तीचा विद्यार्थी आहे आणि शिक्षण संस्थेचा जो संस्था चालक जो आहे तो स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांचा निकटवर्ती आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि मग यांनी मिळून काय केलं तर याच्यातले काही बारकावे तुम्हाला मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो. आणि याच्यामध्ये जे काही आहेत त्या विद्यार्थ्याचे संबंध जे आहेत वैभव देवरे नामक जो खंडणीखोर आहे याच्याशी सुद्धा आहेत, म्हणजे त्याचा जो गोतावळा आहे तो या प्रकारचा आहे. आणि मग यांनी मिळून काय केलं तर या विद्यार्थ्याने स्वतः विज्ञान शाखेमध्ये 17 नंबरचा फॉर्म भरला. 17 नंबरचा फॉर्म भरल्यानंतर जे काही 201 नंबरचं परीक्षा केंद्र आहे 12वीचं ते बागलाणमधील कैलासवासी विलास नाना सोनवणे उच्च माध्यमिक विद्यालय डांगसौंदाणे तालुका बागलाण या आणि त्या विद्यार्थ्याचं नाव आहे हरिभाऊ पांडुरंग जाधव. त्याचा बैठक क्रमांक आहे S020-290. या विद्यार्थ्याने काय केलं तर या विद्यार्थ्याने माझ्याकडे काही पुरावे आहेत. इंग्लिशच्या पेपरमध्ये तो विद्यार्थी फक्त वरच्या पेजमध्ये नाव नंबर लिहितो किंवा नंबर आणि सिग्नेचर करतो आणि आतमध्ये पेपर लिहिण्यासाठी पूर्णपणे डमी विद्यार्थी बसवण्यात आला. हे ब्लॉकमध्ये आपल्याला पूर्ण माहिती आहे किंवा CCTV जे आहे तपासल्यानंतर लक्षात येईल. याच्याही पलीकडे या शिक्षण माफियांनी असं डोकं चालवलं या संस्था चालकाने. बायोलॉजीचा पेपर जो होता तो बायोचा पेपर स्वतः जो परीक्षार्थी जो आहे तो ब्लॉकमध्ये दाखवला आणि बायोचा पेपर लिहिण्यासाठी जो डमी विद्यार्थी होता तो संस्था चालकाच्या स्वतः दालनात बसून ते पेपर लिहिला. हे संपूर्ण आपल्याकडे व्हिडिओ पण आहे, ज्याने कबूल केलेला आहे त्याचा व्हिडिओ आपल्याकडे आहे आणि ते सुद्धा आपण वेळ प्रसंगी समोर मांडणार आहोत. त्याच्यामध्ये त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे की बायोचा पेपर जो आहे याच्यामध्ये वेळ पडली तर आपण स्वतः मंत्रालयात शिक्षण मंत्र्यांना हे दाखवणार आहोत आणि बोर्डाला सुद्धा आपण ते सादर करणार आहोत. बोर्डाकडे आपण कंप्लेंट केलेली आहे. त्याच्यानुसार त्यांनी 12वीच्या निकालामध्ये संबंधित विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं की मला रितसर कळवलं की याची सुनावणी आपण करणार आहोत
आणि मग त्यानुसार 18 मे रोजी सुनावणी देखील झाली. परंतु बोर्डाच्या एकूण कामकाजाबद्दल आपल्याला शंका येत आहे आणि काहीतरी आर्थिक देवाणघेवाण असेल किंवा भ्रष्टाचारीच्या माध्यमातून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार आहे. आणि जर अशा पद्धतीने स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये जर समजा अशा पद्धतीने प्रकार जर होत असेल आणि हा भ्रष्टाचार करणारा स्वतः जो संस्था चालक आहे तो शिक्षण मंत्र्यांचा निकटवर्ती असेल तर ही निश्चितच धक्कादायक बाब आहे. याचं संपूर्ण शिक्षण मंत्रालयाने संपूर्ण प्रशासनाने याचं गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. आणि मग याच्यानुसार आपल्या काय तिला परीक्षा दिल्यानंतर तिला गॅरंटी होती की मला 350च्या आसपास मार्क पडतील. पण जेव्हा परीक्षा रद्द झाली त्यानंतर तिने आई वडिलांच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली की आई बाबा मी पुन्हा नीटच्या परीक्षेला सामोरे जाऊ शकत नाही आणि तिने आत्महत्या केली. आई वडील कर्ज काढताय, मुलांचं शिक्षण करताय. असं होत असताना हे भ्रष्ट सरकार शिक्षणाच्या नावाखाली पेपर फुटी असेल किंवा डमी विद्यार्थी असतील अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहे. पेपर फुटीचं प्रकरण आपल्या समोर असतानाच महाराष्ट्रामध्ये इयत्ता 12वीची सगळ्यात महत्त्वाची परीक्षा मानली जाणारी या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांना डमी बसून मूळ विद्यार्थी साईडला ठेवून डमी विद्यार्थ्यांनी पेपर लिहिण्याचं कारस्थान उघडकीस आलेलं आहे. सदर विद्यार्थ्यांचे सगळे सबळ पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत. सदर जी संस्था आहे या संस्थेमध्ये अनेक वर्षापासून असे कारस्थान चालू आहे. आपण जर बघितलं तर 12वीची परीक्षा जर एखादा विद्यार्थी पास झाला तर तो नीटची परीक्षा देऊ शकतो आणि तो पुढच्या वर्गात जाऊ शकतो. पण हे भ्रष्ट सरकार पैशाच्या आहारी जाऊन विद्यार्थ्यांना डमी बसून आणि विशेष म्हणजे डमी बसवत असताना जो संस्था चालक आहे त्या संस्था चालकाच्या कॅबिनमध्ये बसून पेपर लिहिण्याचं कारस्थान या ठिकाणी उघड आलेलं आहे. माझी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की हे जे कारस्थान चालू आहे मग ते 10वी असेल 12वी असेल नीट असेल जो विद्यार्थ्यांच्या जीवनाबरोबर खेळ चालू आहे, जे विद्यार्थी खरंच अभ्यास करून पुढे जात आहेत त्यांच्या जीवनाबरोबरचा जो खेळ आहे हा खेळ थांबवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार देऊन या राज्याचे शिक्षण मंत्री असतील किंवा केंद्राचे शिक्षण मंत्री असतील यांनी दोघांनीही राजीनामे देणं गरजेचं आहे अशी आमची आज प्रमुख मागणी आहे. आजच्या या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.